संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील लोहारे निमगाव जाळी शिवारात वाट्याने शेती करत असणाऱ्या लताबाई कैलास सोनवणे वय वर्ष 42 या शेतात काम करत असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळल्यानं महादू माळी वय वर्ष 70 या वृद्धाचा मृत्यू झाला। या दुहेरी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान दोन्ही घटनांची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्यात। संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागाला बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं। शेतकऱ्यांची दाणादाण उडाली होती। वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली। सुमारे 1.5 तास चाललेल्या या तुफान पावसानं संपूर्ण परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं। पावसासोबतच वादळ वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की या वादळ वाऱ्यामुळे आश्वीदाड रस्त्यावरील विश्रामगृहाजवळ एक मोठे लिंबाचे झाड उन्मळून रस्त्यावरती पडले। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती। त्याचबरोबर आश्वी बुद्रुक येथील चावडीजवळील जुन्या लिंबाची मोठी फाटी तुटून थेट एका मोटरसायकलवर कोसळल्यानं नुकसान झालं। आश्वी खुर्द, उमरी बाळापूर, शेडगाव, पिंपरी लौकी, आजमपूर, दाळ खुर्द, निमगाव जाळी, पानोडी, मांची आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली। आश्वी खुर्द येथे विजेचे खांब तुटले असून विजेचे रोहित्र सुद्धा कोसळले। ग्रामपंचायत आणि खासगी घरावरील सोलर पॅनलचंही मोठं नुकसान झालंय। याचबरोबर आश्वी बुद्रुक येथील स्टेट बँक ऑफ इंडिया टॉवर कोसळला। अश्विन मोथा यांच्या घरासमोरील झाड तसेच ज्ञानदेव ताजने यांच्या वस्तीवरील 300 वर्ष जुने वडाचे झाड कोसळले। तसेच अनिल शेख यांच्या घरावर आणि घराशेजारील उभ्या असलेल्या गाडीवर 100 वर्ष जुने झाड कोसळल्यानं त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले। मांची रस्त्यावरील बाबासाहेब किसन गायकवाड यांच्या घराचे पत्रे उडाले असून सुरेश होडगर यांच्या घरासह गोठ्यावर देखील झाड उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालं। तर ज्ञानेश्वर बागचौरे यांच्या वीटभट्टीचे देखील नुकसान झाले। या अवकाळी पावसाचा फटका काढणीला आलेल्याने शेतात साठवून ठेवलेल्या कांदा पिकाबरोबर आंबा, जांभूळ आणि डाळिंबाच्या फळबागांचं नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे। शेतीसोबतच परिसरातील वीटभट्ट्यांचे काम सुरू असल्यानं कच्च्या विटांचेही नुकसान झाले। आश्वी परिसरातील अनेक दुकानांबाहेर ठेवलेले सामान भिजल्याने आणि काही वस्तूंची पडझड झाल्यानं व्यापारी वर्गालाही आर्थिक फटका बसलाय। पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना प्रचंड उकाडा आणि अंधार अशा दुहेरी मनस्तापाचा सामना करावा लागला। रस्त्यावरती असलेले जे वाढलेल्या झाडांच्या फांद्या आहेत तर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या छाटून यामुळे रस्ता बंद होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। त्यामुळे माझी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विनंती आहे की या वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या लवकरात लवकर छाटून त्याच्यावरती उपाययोजना करावी। हा रस्ता अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळं शेतीचं आणि बाकीच्या झाडांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये झाडं पडल्यामुळे रस्ता पण बंद झालेला आहे। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।